भास्करराव जाधव साहेब ठीक आहे. ते म्हणतात तुम्ही दीनदयाळ वगैरे बोललात नाही असं. अध्यक्ष महोदय, आणि म्हणून माझा मुद्दा हा आहे अध्यक्ष महोदय की महिलांना पुढे नेणं ही तर काळाची गरज आहेच. ती पुढे नेण्याचं काम आपण करतोच आहोत. आपण महिलांच्या बाबतीत कधी दुजाभाव ठेवत नाही आणि त्यातल्या त्यात आपल्या महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. महाराष्ट्रामध्ये मी अनेक वेळा सांगितलंय, ते कोकणाचं सांगितलंय, ते पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्रामध्ये आणि विशेष करून ज्या कोकण प्रांतातून मी आलेलो आहे त्या प्रांतामध्ये घरामध्ये मुलगी होऊ दे नाही तर मुलगा होऊ दे तोच आनंद. मुलगा झाला म्हणून मोठा आनंद, मुलगी झाली म्हणून नाराजी, काही भानगड आपल्याकडे नाही. घरामध्ये मुलगी मोठी असू दे नाहीतर सूनबाई मोठी असू दे, जे सुनेचे लाड आपल्या मुलीचे लाड तेच सुनेचे लाड. सून आणि मुलगी आपल्यामध्ये भेदभाव कधीही नाही. आपल्याकडे हुंडा तर नावाला कोण कधी मागत नाही. 5 पैसे सुद्धा कोण हुंडा आपल्याकडे मागतं का? कोणी मागत नाही. कोकणामध्ये स्त्री भ्रूण हत्या आहे का? अजिबात स्त्री भ्रूण हत्या नाही. आता हे म्हणजे तुमचं ते काय ते सुसाईड वगैरे हे ते सगळं आत्महत्याविषयी सोडा, परंतु मुलगी काय आणि मुलगा काय. आता माझ्याकडे मला स्वतः आता मी एक माझ्या घरगुती कार्यक्रम करून आलो. मी दादांना सांगितलं घरगुती कार्यक्रम करून आलो. मला 9 नाती आणि 4 नातू. 9 नाती आहेत आणि 4 नातू आहेत. काही त्याच्यात दुःख वाटायचं काही कारण नाही. मुलगी काय, मुलगी काय, पोरगा काय, पोरगी काय, हा भेदभाव आपल्याकडे काही नाही अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपण हे विधेयक आणलं यांना तर आम्ही समर्थन देतोच आहोत, याला विरोध करण्याचं काही कारण नाही. पण आपण ह्या विधेयकाची अंमलबजावणी कशी करणार आहोत? का आम्ही फक्त आज महिलांचं विधेयक मंजूर केलं म्हणून आमचं वाहवा कौतुक आणि महिलांकडून आम्हाला शाबासकी मिळवून घेण्यापुरेसं हे विधेयक होणार आहे की या विधेयकाची अक्षरशः अंमलबजावणी कशी होणार आहे ती तुम्ही सांगितली पाहिजे मंत्री महोदय. 1/2 एकर जमीन ही महिलांच्या नावावर असेल, या देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या नावावर 1/2 एकर जमीन असेल तरच तो शेतकरी म्हणून व्याख्येमध्ये बसतो, नियमामध्ये बसतो, कायद्यामध्ये बसतो. त्यामुळं या महिलांना प्रत्येक आणि तुम्ही शहर आणि ग्रामीण भागाकरता एकच कायदा आणलेला आहात, वेगवेगळा कायदा नाहीये. त्यामुळं शहरामध्ये सुद्धा तुम्ही 1/2 एकर जमीन महिलांना द्याल आणि मग मामा वा मामा वा मामा वा मामा वा मामा. कधी तुम्ही लाडके भाऊ होता, भाऊबीज घालू म्हणजे पदरात पाडून घेता का भाऊबीज देता याचा पत्ता लागत नाही. त्या 1500 रुपयाकरता 2,53,00,000 महिलांना 1500 रुपये दिलेत. 2,53,00,000 महिलांची मतं घेतलीत, त्यांच्या कुटुंबियांची मतं घेतलीत आणि आता त्यातल्या 81 लाख महिला कमी करून टाकल्या. 85 लाख ना, आणि 15,000 पुरुष कमी करून टाकलेत. आणि आता तुम्ही त्याच्यावर काय सांगता की त्यावेळेला कागदपत्र योग्य प्रकारे भरून घेतली नाहीत, तेव्हा निवडणूक होती डोळ्यासमोर, तेव्हा सरसकट पैसे फक्त दिले. सरकारी तिजोरीतून द्यायचे होते, स्वतःच्या खिशातले द्यायचे नव्हते. आणि सरकारी तिजोरीतून पैसे देऊन मतं मात्र आपल्या पदरात पाडून घ्यायची होती. आता तसंच काय होणार आहे का मामा? याचा विचार तुम्ही या ठिकाणी करण्याची गरज आहे. त्यामुळं रामायणातली महाभारतातली पूर्वीची कुठली तरी उदाहरणं देऊन महिलांचा उदो करून महिलांच्या पदरामध्ये काही पडणार नाही. दुसरी गोष्ट मामा, बरेच वर्षांचा माझा एक अध्यक्ष महोदय आपल्यालाही कदाचित तो भेडसावत असेल असं मला वाटतं. माझी विनंती आहे आमच्या महिला भगिनींना आणि समस्त महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना की कुठलाही प्रकारचा गैरसमज करून घेऊ नका. काय झालंय की आपल्या माहेरच्या प्रॉपर्टीवर, सासरच्या नाही, माहेरच्या प्रॉपर्टीवर मुलाबरोबर मुलीचं नाव लागतं. तुम्हाला माहित आहे, मुलाबरोबर मुलीचं नाव लागतं आणि मुलगी सुद्धा तेवढीच त्याची सहहिस्सेदार होते. ही होत असताना दत्ता मामा भरणे मंत्री महोदय, याचा एंड कुठे आहे? याचा एंड कुठे आहे? त्या मुली पुरेशी ती नावं खात्यावर राहतात का तिच्या मुलाची, त्याच्या मुलाची, त्याच्या मुलाची? वास्तविक पाहता माझं गाव समजा चिपळूण तालुक्यामध्ये आहे आणि माझी बहीण तिकडे कुठे